लक्ष द्या, पशुपालकांनो, 1 मिनिट थांबा. तुमच्यासाठी 1,60,000 रुपयांचं कर्ज तयार आहे आणि तेही 0 इंटरेस्टवर. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. पूर्णपणे बिनव्याजी. ही एक जबरदस्त संधी आहे जी अजून खूप लोकांना माहीत नाहीये. चला तर पटकन बघूया हे काय आहे. ही रक्कम बघा, तब्बल 1,60,000 रुपये. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? यासाठी तुम्हाला कोणतीही जमीन गहाण ठेवायची नाहीये किंवा कुणाचा जामीन पण द्यायचा नाहीये. हे पैसे थेट तुमच्या हातात येतात, तुमच्या कामासाठी. आणि आता येतोय सगळ्यात मोठा प्लस पॉइंट. हे फक्त कर्ज नाहीये, हे आहे 0 इंटरेस्ट कर्ज. म्हणजे एक प्रकारे तुमच्या व्यवसायासाठी फुकट पैसे. आता तुम्हाला विश्वास बसणार नाही, बरोबर ना? तुमच्या मनात नक्कीच आलं असेल की असं कसं शक्य आहे, कर्ज आणि तेही फ्री. बँक तर व्याज घेणारच ना. तुमचं बरोबर आहे, पण इथेच तर खरी गंमत आहे. चला, मी तुम्हाला त्यामागचं सोपं गणित सांगतो. बघा, गणित एकदम सोपं आहे. बँक तुमच्याकडनं 9% व्याज आकारते, पण तुम्हाला त्याची अजिबात काळजी करायची गरज नाहीये, कारण सरकार तुमच्या मदतीला येतं आणि तुम्हाला एक मोठी सबसिडी देतं. त्यामुळे तुमच्या खिशातून व्याजाचा 1 रुपयाही जात नाही. आता बघा, ही जादू होते कशी? केंद्र सरकार देतं 3% सूट, आपलं राज्य सरकार देतं 4% सूट आणि बँक स्वतःहून देते 2% सूट. आता बघा, 3 अधिक 4 अधिक 2 झाले की नाही पूर्ण 9%. म्हणजे तुमचं सगळं व्याज सरकार आणि बँक मिळून भरतात. म्हणूनच तर हे 1,60,000 कर्ज तुम्हाला पूर्णपणे बिनव्याजी मिळतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही एक स्पेशल मोहीम आहे. सरकारचं टार्गेट आहे तब्बल 10 लाख पशु किसान क्रेडिट कार्ड वाटण्याचं. याचा अर्थ काय? की ही संधी तुमच्यासाठी आहे, पण ती नेहमीसाठी नाहीये. ही एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, सोडू नका. ओके, तर पैसे तर मिळाले, पण ते वापरायचे कुठे? हे फक्त पैसे नाहीत, ही एक चावी आहे, जी तुमच्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसारख्या मोठ्या योजनांचे दरवाजे उघडते. तुम्ही हे पैसे नवीन जनावरं विकत घ्यायला वापरू शकता किंवा सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या जनावरांसाठी एक पक्का, मजबूत गोठा बांधण्यासाठी वापरू शकता. आणि हाच गोठा तुम्हाला अजून मोठा फायदा मिळवून देऊ शकतो. आता एक खूप महत्त्वाची गोष्ट नीट ऐका. बरेच शेतकरी जमिनीला लागून साधा गोठा बांधतात, पण ही एक चूक आहे. कारण जर तुम्हाला सरकारकडून 75% सबसिडी हवी असेल, तर नियमाप्रमाणे तुम्हाला जमिनीपासून 3 ते 4 फूट उंच आधुनिक गोठा बांधावा लागतो. आणि या कामासाठी लागणारे पैसे तुम्हाला याच केसीसी कर्जातून सहज मिळू शकतात. जरा विचार करा, तुम्ही केसीसीमधून बिनव्याजी कर्ज घेऊन एक चांगला गोठा बांधा आणि त्याच गोठ्यावर सरकार तुम्हाला तब्बल 75% सबसिडी देतं. म्हणजे कर्ज तर बिनव्याजी आहेच, पण वरून सबसिडीचा मोठा फायदा वेगळा. याला म्हणतात डबल धमाका. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अर्ज करायचा कुठे? अजिबात काळजी करू नका, प्रोसेस खूप सोपी आहे. मी तुम्हाला सांगतो नक्की कुठे जायचं ते. तुम्ही या 3पैकी कुठल्याही ठिकाणी जाऊ शकता. 1. तुमच्या जवळची दूध डेअरी. 2. सरकारी पशुवैद्यकीय दवाखाना. किंवा 3. तालुक्याचं पशुसंवर्धन कार्यालय. तिथे जा आणि थेट विचारा. ते तुम्हाला फॉर्म आणि सगळी माहिती व्यवस्थित देतील. आणि तरीही तुम्हाला काही प्रश्न पडले तर अजिबात संकोच करू नका. थेट 1962 या सरकारी हेल्पलाईन नंबरवर फोन लावा. हा नंबर खास तुमच्या मदतीसाठीच आहे. तर मित्रांनो, आता ही माहिती फक्त ऐकून थांबायची नाहीये. आता वेळ आहे ॲक्शन घ्यायची. ही संधी तुमच्या व्यवसायाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाऊ शकते. एक गोष्ट लक्षात ठेवा, असं डबल फायद्याचं पॅकेज म्हणजे बिनव्याजी कर्ज आणि वरून मोठी सबसिडी हे काही सारखं मिळत नाही. ही संधी सोडू नका. म्हणून जास्त विचार करत बसू नका. आजच्या आज जवळच्या ऑफिसमध्ये जा आणि अर्ज करा. शेवटी 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगतोय. 1. आजच अर्ज करा. 2. ही महत्त्वाची माहिती तुमच्या ओळखीच्या सगळ्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा, त्यांनाही याचा फायदा घेऊ द्या. आणि 3. अशाच फायदेशीर योजनांची माहिती सगळ्यात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.